वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरं वंदे पार्वती परमेश्वरौ। असं सर्वांना वंदन केलेलं आहे। श्री गणेशाला वंदन केलं आहे, सद्गुरूंना वंदन केले आहे। वाणी आणि अर्थ हे कसे आहेत तर एकमेकामध्ये इतके मिसळलेले आहेत, अशा त्या सर्व सरस्वती देवी शंकर पार्वती यांनाही वंदन केलेलं आहे आणि आज आपल्या विषयाला सुरुवात करत आहे। खरं म्हटलं तर भारतीय तत्वज्ञानाला किंवा भारतीय संस्कृतीला फार मोठी दिव्य अशी परंपरा आहे। आपले पूर्वीचे सगळेच ऋषीमुनी जेव्हा इतर सगळं जग जेव्हा अप्रगत अवस्थेत होतं तेव्हा आपल्या भारतीय ऋषीमुनींनी फार एक विचारांना एक वेगळी दिशा दिलेली आहे, एक नवीन तत्वज्ञान शोधून काढलेलं आहे। कारण त्यांची जी जिज्ञासू वृत्ती होती ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। आणि खरं म्हटलं तर या भारतीय भौगोलिक प्रदेशाच्या सुद्धा हवेमध्ये एक वेगळी स्पंदनं आहेतच। त्यामुळे आपल्या सगळ्या ऋषींनी खगोलशास्त्राचाही त्या काळात अभ्यास केला। म्हणजे 10,000 वर्षापूर्वी जेव्हा इतर जग अजून चाचपडत होतं अशा वेळेला नदीच्या काठी वस्ती केली। तिथल्या प्रदेश तो सुपीक होता, त्यामुळे तिथे शेतीचेही त्यांनी काही वेगवेगळे प्रयोग केले, प्रयत्न केले। त्याचबरोबर खगोलशास्त्र आहे, नक्षत्रांचा शोध लावला। त्याच्यानंतर शरीरशास्त्र म्हणजे काय, आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत हे आपल्या ऋषींनीच ओळखलं होतं आणि तेव्हा त्यांनी त्याच्यावर अनेक प्रयोगही केले होते। म्हणजे खरं म्हटलं ना तर ऋषी हे आपण आपलं म्हणतो, ऋषी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर कोणीतरी दाढी मिशा जटा वाढवलेले भगवे कपडे किंवा शुभ्र वस्त्र परिधान केलेले असे कोणीतरी ऋषी येतात, बरोबर आहे। त्यांचं वागणं वेशभूषा अशीच होती। पण खरं म्हटलं तर ते सायंटिस्ट होते, ते शास्त्रज्ञ होते। त्यांनी कितीतरी शोध लावलेले आहेत आणि हे शोध त्यांच्या मननातून आणि त्यांच्या चिंतनातून त्यांना मिळालेलं हे सगळं विचारधन आहे खरं म्हटलं तर। असं जेव्हा या भारतीय संस्कृती अगदी शिखराला पोचली होती अशा वेळेला अनेक आणखीन नवनवीन अर्थात त्यांची गुरुकुलं होती, त्यामुळे नवनवीन शिष्यही तयार होत होते। शेकडो रत्न प्राप्त होत होती। आपल्या भारतीय संस्कृतीला फार मोठा इतिहास आहे। इतिहास हा शब्दच मुळी असा आहे। इतिहास या शब्दाची व्युत्पत्ती बघायला गेलो तर इति अधिक ह अधिक आस, इति ह आस। इति म्हणजे असं, ह म्हणजे निश्चयाने आणि आस म्हणजे घडलं, असं निश्चितपणे घडलं असा हा इतिहास आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीला आहे। या ऋषीमुनींचा उद्देश तरी काय होता, तेव्हा मोक्ष हे त्यांना माहिती नव्हतं किंवा मोक्षापर्यंत त्यांचे विचार कदाचित तेव्हा पोचले नसतील। अशा वेळेला आपलं जीवन कसं सुखी करता येईल आणि त्याचबरोबर ह्या सृष्टीचा उगम कुठे आहे आणि या सृष्टीला प्रलय आहे का किंवा याला नाश आहे का हाही विचार केला होता। अशा या चिंतन आणि मननातून प्रामुख्याने ऋषी या शब्दाची व्याख्या दर्शनात ऋषी, ऋषीर दर्शनात, ज्यांना पुढचं दिसतं आहे, काही काळानंतरचं जे द्रष्टे आहेत पाहू शकतात त्यांना ऋषी म्हटलं जातं। आणि जे मननशील आहेत, जे कमी बोलतात, मौनात जास्त राहतात, त्यांना मुनी म्हटलेलं आहे। अशा ऋषी मुनींच्या परंपरेमध्ये आणखी एक अगदी लखलखीत असं रत्न होतं आणि त्यांचं नाव होतं देवरात ब्रह्मरात। त्या ऋषींचं नाव होतं देवरात ब्रह्मरात। अतिशय विद्या विनय संपन्न आहेत, सद्गुणांचा जणू काही सागरच आहेत। अशा ह्या ऋषींना एक प्रतिष्ठाही प्राप्त झालेली होती आणि त्या प्रतिष्ठेला अनुकूल अशी त्यांना पत्नीही लाभली होती आणि तिचं नाव होतं सुनंदा। हे सुनंदा आणि हे ब्रह्मरात यांचा संसार अतिशय सुखाचा होता, पण त्यांच्या पोटी अपत्य नव्हतं आणि म्हणून ह्या देवरात ब्रह्मरातांना फार त्याचं काही विशेष किलमिश वाटत नव्हतं। पण सुनंदाच्या मनामध्ये सारखं यायचं की आपल्याला अपत्य नाही आणि म्हणून तिने ही आपल्या हृदयातली जी बोच आहे, जे शल्य आहे
ते आपल्या पतीकडे अनेक वेळेला बोलून दाखवलं. पण खरं काय असतं तर आता ह्या दोघांच्या पोटी उत्तम पुत्र जन्माला येणार होता. म्हणजे जसं मी नेहमीच सांगते की भक्ताला जशी भगवंताची ओढ असते तशी भगवंताला सुद्धा भक्ताची ओढ असतेच, किंवा परमेश्वर सुद्धा अवतार घ्यायला उत्सुक असतो. पण त्याच्या अवताराचे 3 हेतू आहेत, जे गीतेमध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. अवताराचे 3 हेतू आहेत. परित्राणाय साधूनां, पहिल्यांदा साधूंचं रक्षण करण्यासाठी. विनाशाय च दुष्कृतां, त्याच जोडीला दुष्ट शक्तींचा संहार करण्यासाठी. आणि धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि मी कशासाठी जन्म घेतो असं भगवंत म्हणतात की धर्माची पुन्हा संस्थापना करण्यासाठी, प्रतिष्ठापना करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो. पण ते हे 3ही हेतू अजून फलोद्रूप झालेले नव्हते. म्हणून ईशशक्ती जरी उत्सुक होती तरी योग्य परिस्थितीची वाट बघत होती. आणि ती योग्य परिस्थिती येण्यासाठी ही जी सुनंदा होती, विमनस्क अवस्थेमध्ये राहायची, हिच्या काय म्हणतात तृप्तीसाठी, तिच्या इच्छापूर्तीसाठी ब्रह्मरात याने ठरवलं की आपण एक यज्ञ करायचा, महान मोठा यज्ञ करायचा. आणि पूर्वी असं होतं की यज्ञ केला की त्याचं फळ तत्काळ मिळायचं. किंवा अगदी आपण गीत रामायणामध्ये सुद्धा पाहिलं की यज्ञातूनच तो यज्ञ पुरुष प्रगट होतो. आणि दशरथा घे हे पायसदान, यज्ञ केलं की फळ मिळालंच पाहिजे. आणि पूर्वी सुद्धा सांगूनच ठेवले, अगदी भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय, सहयज्ञा प्रजा सृष्टा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एषवोस्त्विष्ट कामधुक. यज्ञ म्हणजे काय आहे तर तुमची कामधेनूच आहे. तुम्ही इच्छिलेले सगळे काम पूर्ण करणारी अशी ही कामधेनू आहे. तर मग एवढ्या या विद्यासंपन्न अशा देवरात ब्रह्मरातांची इच्छा का नाही बरं पूर्ण होणार. म्हणून त्यांनी एक मोठा महान यज्ञ केलेला आहे. आणि या महान यज्ञाचं फलस्वरूप म्हणजे हा यज्ञ झाल्यानंतर काही काळानेच त्यांना पुत्रप्राप्ती झालेली आहे. पुत्र तरी कसा, तेजस्वी, लखलखित असा, वैदिक संस्कृतीचं पालन करणारा असा, जणू काही तत्त्वज्ञानच या पुत्ररूपाने प्रगट झालं आहे असं वाटावा, इतका देखणा आणि इतका विद्वान पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला. दिसामासाने हा पुत्र वाढत होता. अर्थात घरातच त्याला शिक्षण मिळत होतं. हे ब्रह्मरात जे होते त्यांचंच सगळे वेद विद्या संपन्न ते होते. त्यामुळे घरात अगदी तान्हा असल्यापासूनच त्याला शिक्षण मिळत होतं. हळूहळू त्याचं काही पाठांतर होतं. हे सगळं झाल्यानंतर त्याच्या उपनयनाची वेळ आली. आणि उपनयन झाल्यानंतर अशी पद्धत आहे, उपनयन झाल्यानंतर गुरूंकडे पाठवायचं. गुरुकुलामध्ये त्या बटूला पाठवलं जायचं. आता कुठल्या गुरुकुलामध्ये पाठवायचं ह्याचाही निर्णय त्याच्या वडिलांनी आधीच घेतलेला होता. आणि त्यांनी त्या बालकाला ह्याच्याकडे वैशंपायनांकडे पाठवलं. या बालकाचं त्यांनी नाव ठेवलं तर याज्ञवल्क्य. यज्ञातनं प्राप्त झालेला हा याज्ञवल्क्य होता. याचं नाव, याला वैशंपायन गुरुजींकडे पाठवलं. वैशंपायन कोण होते तर जेव्हा महर्षी वेदव्यासांनी वेदांची विभागणी केली तेव्हा 4 आपल्या शिष्यांना 4 वेद वाटून दिले. खरं तर पूर्वी हे वेद एक राशी स्वरूप होते. या राशीचं 4 भागामध्ये विभाजन केलं. तेव्हा त्यांनी यजुर्वेद होता तो वैशंपायनांना दिला, ऋग्वेद होता तो पैंग्य ऋषींना दिला, सामवेद होता तो जैमिनीला दिला आणि अथर्ववेद होता तो सुमंतूला दिला. असे 4 वेद आपल्या शिष्यांमध्ये विभागणी केलेली होती. या वेदांचं विभाजन केलेलं होतं. आता अर्थातच यजुर्वेद हा जो वैशंपायनांना जो प्रदान केलेला यजुर्वेद होता ते वैशंपायन स्वतः अतिशय विद्वान होते. आणि दुसरी गोष्ट, वैशंपायन हे सुनंदाचे भाऊ होते. त्यामुळे सुनंदाचा भाऊ म्हणजे या याज्ञवल्क्याचे मामा होते. ते या मामांकडे हा वेद शिकण्यासाठी किंवा पुढचं शिक्षण घेण्यासाठी जेव्हा गेला तेव्हा त्या वैशंपायनांनाच इतका आनंद झाला. पण अलौकिक बुद्धी होती आणि धारणाशक्ती कशी होती तर लोकोत्तर धारणाशक्ती होती, अद्वितीय अशी स्मरणशक्ती होती, अप्रतिम तेज होतं. जसं शिष्याला उत्तम गुरु पाहिजे तसं गुरुलाही उत्तम शिष्याला आपलं ज्ञान प्रदान केलं की गुरूंना सुद्धा आनंद होतो. त्यामुळे त्या कुलपतींना, त्या वैशंपायनांना इतका आनंद झाला की हा विद्यार्थी आपल्याकडे आला. अर्थात अनेक विद्यार्थी, इतरही विद्यार्थी होते, पण सगळ्यामध्ये तेजस्वी प्रखर बुद्धिमत्तेचा
कुशाग्र बुद्धिमत्तेचा असा हा मुलगा होता. म्हणजे त्याचं असं वर्णन करतात की गुरुजींनी जे बोलावं ते हा टिपकागदासारखा अगदी टिपून घेत होता. म्हणजे एक अक्षर आणि अक्षर गुरुजींचं गुरोस्तु मौनम व्याख्यानम अशी ह्या गुरु शिष्यांची अवस्था होती. त्यामुळे गुरूंनी बोललेलं आणि न बोललेलं सुद्धा हा शिष्य ओळखत होता आणि अक्षरशः टिपकागदासारखं टिपून घेत होता. गुरुजींकडे अनेक शिष्य होते. म्हणजे त्या काळी गुरुकुलामध्ये कधी कधी 60,000 वसिष्ठांकडे तर एका वेळेला 60,000 विद्यार्थी होते. आता तसाच हा वैशंपायनांकडे हा याज्ञवल्क्य शिकायला गेल्यानंतर जे 15-20 वर्षात जे काम होणार आहे ते त्यांनी 5-6 वर्षातच त्याचं पूर्ण झालं. म्हणजे संपूर्ण यजुर्वेद त्याला मुखोद्गत होता. 10,000 मंत्र त्याच्या भोवती जणू काही फेर धरून नाचत होते. इतका यजुर्वेद त्याच्या अंगामध्ये मुरला होता. असेच त्यावेळेला त्या काळची परंपराच अशी वेगळी होती. कुठले कितीतरी फार विद्वान असे बटू म्हणजे लहान वयाचे, श्वेतकेतूसुद्धा लहानच होता, सत्यकाम जाबाल सत्यकाम हा सुद्धा लहान होता, किंवा नचिकेता जो आपण कठोपनिषदामध्ये बघतो तो यम नचिकेता संवाद, हा नचिकेता सुद्धा 9-10 वर्षाचाच मुलगा होता. पण जेव्हा जिज्ञासा असते, ज्ञानाची ओढ असते, पिपासा असते, तेव्हाच ती आकर्षण वाटतं आणि तेव्हाच ती बुद्धी उत्तम रीतीने कार्य करते. अशा रीतीने याचा यजुर्वेदाचा संपूर्ण अभ्यास पूर्ण झाला. आता अभ्यास पूर्ण झाल्यावर गुरूंची आज्ञा घेऊन गुरूंना वंदन करून तिथून निघण्याची पद्धत आहे. खरं तर वैशंपायनांना वाटत होतं की हा आपल्याकडेच राहावा, पण त्याला ज्ञानाची इतकी ओढ होती म्हणून तो म्हणाला नाही मला अजून शिकायचं आहे. आणि म्हणून तो उद्दालक आरुणी या ऋषींकडे गेला. ते सुद्धा स्वतः मंत्र सामर्थ्य, त्यांचा मंत्राचा अतिशय अभ्यास होता, मंत्र सामर्थ्य संपन्न असे होते, तेजस्वी होते, तीक्ष्ण बुद्धी होती, तीक्ष्ण दृष्टी होती. संपूर्ण विद्या त्यांच्याकडनंही यांनी प्राप्त केली. त्यांच्याकडे जे ज्ञान होतं ते या याज्ञवल्क्यांनी आपल्याकडे प्राप्त केलं. तिथून तो निघाला. तिथून शाकल्य मुनींकडे गेला. शाकल्य मुनी कोण होते तर त्यांनी ह्या ऋग्वेदाची सगळी संहिता तयार केलेली होती. अशा शाकल्य मुनींकडनं त्यांनी ऋग्वेद सुद्धा शिकून घेतलेला आहे. पण हे शाकल्य जे मुनी होते, अर्थातच पूर्वी काही फी वगैरे घेण्याची पद्धत नव्हती. पूर्ण शिक्षण झाल्यानंतर शिष्यानी गुरूंना काहीतरी दक्षिणा देण्याची पद्धत होती. हे सगळे आश्रम अशाच पद्धतीने चालत होते. पण शाकल्य मुनी जे होते तर ते ज्या प्रदेशात राहत होते तिथला जो राजा होता त्याचं नाव होतं सुप्रिय राजा. हा सुप्रिय राजा होता, याचा राजाश्रय या आश्रमाला होता आणि तो राजासुद्धा धार्मिक होता. त्यामुळे रोज त्या आश्रमात जे पूजा झाल्यानंतर पवित्र तीर्थ असतं ते राजाला नेऊन देण्याचा प्रघात होता. तसे रोज एक शिष्य त्या राजाकडे जायचा. एक दिवस असं झालं की कोणीच शिष्य नव्हतं. तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले, शाकल्य गुरुजी याज्ञवल्क्याला म्हणाले की तू नेऊन देशील का? तो म्हणाला ठीक आहे मी नेऊन देतो, तुमची आज्ञा प्रमाण आहे आणि म्हणून मी नेऊन देतो. जेव्हा हे याज्ञवल्क्य राजवाड्यात आले तेव्हा तो राजा मात्र होता तो विलास उपभोगामध्ये इतका दंग झालेला होता की त्यांनी याच्याकडे लक्षच दिलं नाही. ते म्हणाले जाऊ दे, ठेव ते तीर्थ तिकडे, त्यापेक्षा मला या विलासिनीच्या उपभोगामध्ये जास्त सुख मिळते, मला आता तीर्थ नकोय. आणि मग या तीर्थाचा अपमान केल्याचा याज्ञवल्क्याला अतिशय राग आला आणि ते म्हणाले की ठीक आहे मी हे तीर्थ इथे ठेवणारच नाही आहे, मी हे फेकून देतो. कुठे फेकू सांग? राजाने बोट दाखवलं, एका खांबावर फेकायला सांगितलं. त्या खांबावर या याज्ञवल्क्याने ते तीर्थ फेकता क्षणीच त्या खांबाला पालवी फुटली. त्या खांबाला त्या अगदी लाकडी खांब होता त्यालाही पालवी फुटली. त्याच्यामध्ये चेतना जागी झाली असं आहे. म्हणजे अचेतनाला चेतन करण्याचं सामर्थ्य या याज्ञवल्क्यांच्या तीर्थामध्ये होतं असं राजाला कळलं. राजाला पश्चात्ताप झाला. मग तो शाकल्य ऋषींकडे गेला आणि म्हणाला उद्या पण ह्याच मुलाला पाठव. तेव्हा याज्ञवल्क्यांनी साफ नकार दिला की मी अशा उन्मत्त राजाकडे मी जाणार नाही आणि मी हा तुमचा जो आश्रम आहे या राजाच्या आश्रयावर जर चालत असेल तर मी हा आश्रमही सोडून जातो. आणि म्हणून तो तिथनं निघाला तर ज्ञानाची भूक होतीच, ज्ञानाची इतकी तहान होती की आता कुठे जाऊ. मग हिरण्य नामाकडे गेला, तिथे त्यांनी योगविद्या शिकली. अशी सगळ्या विद्या संपन्न करून हा मुलगा पुन्हा वैशंपायन ऋषींकडे आला. वैशंपायन हे जे मामा होते ते अतिशय विद्वान तर होतेच, यजुर्वेदाचा पूर्ण त्यांचा अभ्यास होता.
पण एकदा असं झालं की त्या वैशंपायनांची एक दुसरी बहीण जी होती ती बाळणपणाला त्यांच्या घरी आली होती. आणि ते बाळ पहाटेच्या वेळेला वैशंपायनांना कुठल्या तरी सभेला, विद्वत सभेला, शास्त्रार्थाला जायचं होतं. तेव्हा ते घाईघाईने जात असताना त्यांचा पाय त्या आपल्या बहिणीच्याच मुलावर, बाळावर पडला आणि ते बाळ चिरडलं गेलं. त्यांना फार वाईट वाटलं, अर्थातच दुःख झालंच. पण आता दुःख म्हणजे प्रत्येक अपराधाला प्रायश्चित्त असतं. तेव्हा ते म्हणाले की मी याचं प्रायश्चित्त घेतो. आणि ते प्रायश्चित्त होतं ते फार कठोर होतं. तेव्हा हा जो याज्ञवल्क्य होता की तो म्हणाला की नाही गुरुजी, तुमच्या वतीने मी प्रायश्चित्त घेतो. आता खरं तर गुरुजींना याचा आनंद व्हायला पाहिजे की आपला शिष्य आपलं प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. पण वैशंपायन ऋषी सुद्धा रागीट होते, संतापी होते. आणि ते म्हणाले, तू काही शहाणा समजतोस का? माझं प्रायश्चित्त तू कसा काय घेणार? आणि ते वाटेल तसं बोलले. तेव्हा सुद्धा या याज्ञवल्क्य सुद्धा तसाच होता. त्याला पण स्वाभिमानी होता, तेजस्वी होता. त्यामुळे त्यालाही हे सहन झालं नाही आणि तो म्हणाला मी हा आश्रम सोडून जातो. तेव्हा वैशंपायन त्याला म्हणाले की आश्रम सोडून जा, तू गेलास तर बरंच आहे, पण माझ्याकडनं जे शिकलेस ते मला परत देऊन जा. आता परत कशी विद्या देणार? तेव्हा याज्ञवल्क्याने ही सगळी विद्या ओकून टाकली, असं म्हणतात. ही पूर्ण ओकून टाकली विद्या आणि म्हणाला आता तुमचं माझ्याकडे काहीही शिल्लक नाही, मी ही तुमची विद्या तुम्हाला परत दिलेली आहे. अशी एक कथा आहे. पण आता ही ओकलेलं जरी असलं तरी ती विद्या होती ना. तेवढ्यात तिथे तित्तर पक्षी आले आणि तित्तर पक्षींनी ती सगळी त्यांचं जे वमन होतं, जी ओकारी होती ती सगळी टिपून घेतली. आणि तेव्हापासून जी एक नवीन शाखा तयार झाली आणि त्याला म्हणतात तैत्तिरीय शाखा. यजुर्वेदातलीच तैत्तिरीय शाखा अशी त्याला तित्तर पक्षाने टिपल्यामुळे त्याला तसं म्हणतात. आता हा तिथूनही निघाला. पण आता निघाला तर खरा, रागाने निघाला, तेज त्याचं भंग झालं होतं म्हणून निघाला. पण त्याने ते दौर्बल्य जे आलं होतं तेही झटकून टाकलं आणि तो म्हणाला आता कुणी मला अशी विद्या आता प्राप्त करायची की जी कुणी मला परत मागणार नाही. आणि म्हणून त्यांनी तेव्हापासून याज्ञवल्क्यांनी सूर्याची उपासना सुरू केली. सूर्याची उपासना, सूर्यनारायणाची उपासना. या उपासना करत असताना अरण्य हेच विद्यापीठ होतं. आणि आहे विद्यापीठामध्ये त्यांनी इतकी तन्मयतेने ही उपासना केली की खरोखर सूर्यही प्रसन्न झाला आणि त्याला ज्ञान प्राप्त झालं. याज्ञवल्क्यांना ज्ञान प्राप्त झालं. पण नुसतंच ज्ञान प्राप्त होऊन चालत नाही बरं का. आज आपण आता जो श्लोक म्हणला वागर्थाविव संपृक्त वागर्थ प्रतिपत्तये, वाणी आणि अर्थ हे हातात हात घालून चालत असतात. अर्थ प्राप्त झाला, ज्ञान प्राप्त झालं, पण अजून शब्द प्राप्त झालेले नव्हते. याज्ञवल्क्यांना सूर्यनारायणाकडनं ज्ञान प्राप्त झालं पण अजून शब्द प्राप्त झाले नव्हते. आणि म्हणून त्यांनी सरस्वतीची उपासना सुरू केली. सरस्वतीला सांगितलं, तिला याचना केली, विनंती केली, प्रार्थना केली की मला तुझ्याकडनं शब्द पाहिजेत. आणि तेव्हा सरस्वती मातेने या याज्ञवल्क्यांना आशीर्वाद दिलेला, सुकवींद्रो भव, तू काय होशील? सुकवी. आणि कवीमधला श्रेष्ठ असा सुकवींद्रो भव. त्यामुळे याज्ञवल्क्याला सूर्याकडनं ज्ञान मिळालं, सरस्वतीकडनं शब्द मिळाले आणि याच्यातून त्यांनी स्वतंत्र अशा शुद्ध यजुर्वेदाची निर्मिती केली. आपल्याला माहिती आहे, कल्पना आहे, यजुर्वेदामध्ये 2 भाग आहेत, शुक्ल आणि कृष्ण यजुर्वेद. तर शुक्ल यजुर्वेदाचे प्रणेते जे आहेत ते हे याज्ञवल्क्य आहेत. त्यांचं खरोखर हे ऐकून त्यांचे जे पिता होते देवरात ब्रह्मरात तेही अतिशय संतुष्ट झाले. आईलाही आनंद झाला. कुलम पवित्रम जननी कृतार्थ अशी त्यांची अवस्था झाली. आता संपूर्ण विश्वाचं ज्ञान या याज्ञवल्क्याकडे आलेलं आहे. पण त्यांनी त्याच्यातनं नवे विचार, त्यांची नवी ढब किंवा नवे सिद्धांत हे सगळे ग्रथित केले. शुद्ध वेद हा शब्दांकित केला. आणि हा जो दिवस होता, हे सगळं जेव्हा कार्य पूर्ण झालं तेव्हा तो दिवस होता तो श्रावण पौर्णिमेचा दिवस होता. श्रावणातली पौर्णिमा ज्याला आपण नारळी पौर्णिमा म्हणतो. या नारळी पौर्णिमेच्या दिवशी यजुर्वेद हा सिद्ध झाला. आणि म्हणूनच या नारळी पौर्णिमेला श्रावणी करतात. म्हणजे जे यज्ञोपवीत बदलण्याचा जो एक विधी असतो हा श्रावणी पौर्णिमेला करतात. असं सगळं केल्यानंतर त्यांचा हा ब्रह्मचर्याश्रम पूर्ण झाला. याज्ञवल्क्यांचा ब्रह्मचर्याश्रम साधारण 22व्या वर्षी त्यांना संपूर्ण जगताचं ज्ञान झालं. ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, मंत्र सामर्थ्य आहे, योगविद्या आहे, काय नाही असं काही नाहीच.
आता ब्रह्मचर्याश्रम पूर्ण झाला आणि त्यांना सगळे लोक या भारतीय अध्यात्म विद्येचे किंवा तत्त्वज्ञानाचे प्रणेते म्हणून ओळखायला लागले. जणू काही ही दिव्य विभूतीच आहे, जणू काही हा ईश्वराचा अवतारच आहे असं आजूबाजूचे जे कोणी विद्वान होते किंवा दुरून दुरून सुद्धा त्यांच्याकडे ज्ञानग्रहणासाठी इतर लोकही यायला लागले. असे हे तत्वनिष्ठ आणि ज्ञानी भक्त असणारे, त्यांच्याकडे नेहमीच शास्त्राचं चालायचा, चर्चा चालायची. असा हा तपोनिष्ठ साक्षात्कारी द्रष्टा याज्ञवल्क्य. ब्रह्मचर्याश्रम तर झाला, आता गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा आहे. गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचं तर त्यांना अनेक चांगल्या चांगल्या मुली दुरून दुरून सांगून येत होत्या, पण हा अतिशयच विद्वान होता. पण त्यांनी स्वतःसाठी एक सुंदर सुशील सद्गुणी मुलगी पसंत केली आणि तिचं नाव होतं कात्यायनी. अतिशय सद्गुणी आहे, पतिपरायण भक्ती म्हणजे आहे. आणि हिने ह्या कात्यायनी आणि याज्ञवल्क्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. दोघांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये अगदी भावानंद फुलला. अशाच वेळेला गुरुकुल सुद्धा अतिशय उत्तम रीतीने चाललं होतं. अनेक दुरून दुरून जिज्ञासू शिष्य त्यांच्याकडे यायचे. नवनवीन सिद्धांतांवर चर्चा व्हायची, नवीन विचारधारा होती. याज्ञवल्क्यांचं एक महान कार्य म्हणजे त्यांनी स्वरांमध्ये अनुकूल असा बदल केला, अनुपम असा बदल केला. आता तर त्यांची कीर्ती दिगंत सगळीकडे दशदिशांना पसरलेली आहे. एकदा याज्ञवल्क्य, त्यांचे सहकारी श्वेतकेतू, सोमशुष्म असे एकदा रस्त्याने चालले होते आणि त्यांची चर्चा कशावर होती तर अग्निहोत्रावर त्यांची चर्चा चालली होती. बाजूनेच रथामधनं जनकराजा चाललेला होता. या जनकराजाच्या कानावर यांच्या चर्चेतले काही शब्द पडले, म्हणजे उत्क्रांती, आभास, प्रगती, तृप्ती, पुनरावर्तन ही सगळी कर्मकांडाशी पारिभाषिक भाषा जी होती ती जनकाच्या कानावर पडली. आणि याज्ञवल्क्यांचे त्याच्यातले विचार ऐकून जनकराजा इतका संतुष्ट झाला आणि तो स्वतः विदेही होता, ज्ञानसंपन्न होता आणि गुणी गुणम वेत्ती असं म्हटलंच आहे ना. त्यामुळे या क्षत्रिय अशा जनकाने थांबवला त्यांनी रथ आणि याज्ञवल्क्यांना विनंती केली की तुम्ही माझ्या राजवाड्यात याल का आणि तुम्ही मला ज्ञानाचा उपदेश कराल का. अशी त्यांच्या बुद्धीच्या प्रखरतेची छाप राजावर सुद्धा पडली. जनकाने एकदा मग यज्ञ केला होता. यज्ञामध्ये 4 ऋत्विज असतात, म्हणजे 4 प्रकारचे मुख्य ब्राह्मण असतात. एक असतो अध्वर्यू, एक असतो होता, एक असतो उद्गाता आणि एक असतो ब्रह्मा. तर त्या यज्ञामध्ये अध्वर्यू म्हणून वैशंपायनांना बोलवलं होतं. होता तो पैल होता, उद्गाता जैमिनी आणि ब्रह्मा होता तो सुमंत. अशा सिद्धहस्त महापुरुषांना त्यांनी बोलवलं. अनेक ऋषी, पंडित, विद्वान सगळे निमंत्रित जमा झाले. मात्र ह्या यज्ञामध्ये याज्ञवल्क्यांनाही बोलवलेलं होतं, पण फक्त केवळ एक पाहुणा म्हणून, विद्वान म्हणून नाही, ऋषी म्हणून नाही. अर्थातच याज्ञवल्क्यांच्या ज्ञानाचा प्रभाव जनकावर होता, पण त्यांना वैशंपायना दुखवायचं नव्हतं आणि म्हणून वैशंपायनांना त्यांनी अध्वर्यू केलं आणि याज्ञवल्क्य म्हणजे जो मामा भाचे जे होते त्याला फक्त एक पाहुणा म्हणून बोलवलं होतं. अशा या यज्ञात काय झालं तेही आपण बघणार आहोत.